Hello students. अगोदरच्या लेक्चरला आपण CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची प्रोसेस पाहिली आहे. So today's lecture we are studying benefits of customer relationship management to customer and benefits of customer relationship management to organization. ओके, CRM चे बेनिफिट कस्टमर साठी कोणते आहेत आणि CRM चे बेनिफिट हे ऑर्गनायझेशन साठी कोणते आहेत. So first benefit is enhance better services to customer. Okay, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये कस्टमरला मिळणाऱ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या इन्हान्स होतात. ओके, सो त्यामध्ये CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM system provide business with memorized strategy advantages. It have the capability to add a personal touch to existing relationship between the business and customer. It is possible to treat each client individual rather than as a group by maintaining its customer profile. ओके, सो कोणताही बिझनेस असला तर कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस, कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सेवा या अतिशय चांगल्या असणं गरजेचं आहे, जेणेकरून कस्टमर हे लॉयल असतील, आपल्या ऑर्गनायझेशनची लॉयल राहतील, एकनिष्ठ राहतील. त्याच्यासाठी कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस ह्या अतिशय चांगल्या असणं गरजेचं आहे. ओके, सो तुम्हाला या पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितले की कस्टमरला चांगल्या सर्व्हिस, कस्टमरला मिळणाऱ्या सर्व्हिस ह्या काय होतात, इन्हान्स होतात, बेटर दॅन बेटर होत जातात, चांगल्या होत जातात, चांगल्या प्रतीच्या होत जातात. ओके, तो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमरला ज्या सेवा दिल्या जातात ऑर्गनायझेशनकडून, बिझनेसकडून ज्या सेवा दिल्या जातात त्या वेळेनुसार चांगल्या प्रतीच्या होत जातात. ओके, आणि कस्टमर बरोबरचे असणारं रिलेशन आहे ऑर्गनायझेशनचं ते बेटर दॅन बेटर होत जातं. ओके, कोणतीही ऑर्गनायझेशन जरी असेल तर त्या ऑर्गनायझेशनने काय केलं पाहिजे, तर आपले जे कस्टमर आहेत, आपले जे लॉयल कस्टमर आहेत, एकनिष्ठ कस्टमर जे आहेत, म्हणजे गॅरंटेड काही कस्टमर्स असतात ओके ऑर्गनायझेशनचे, जे की एकनिष्ठ असतात, त्या ऑर्गनायझेशनशी, त्या ब्रँडशी एकनिष्ठ असतात. असे कस्टमर लोक जे असतात त्यांना पर्सनल सर्व्हिस देणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यांच्याबरोबर पर्सनल रिलेशन स्ट्रॉंग आणि लॉंग टर्मसाठी मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. यामुळे काय होतं, कस्टमरचा विश्वास हा ऑर्गनायझेशनवरती असणारा वाढत असतो, त्या ब्रँडवरती असणारा विश्वास हा कस्टमरचा वाढत असतो. कस्टमरला दिले जाणाऱ्या सेवा ह्या इंडिव्हिज्युअली असतील किंवा त्या ग्रुपमध्ये असतील, त्या दोन्ही स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सेवा बेटर दॅन बेटर होत जातात CRM मुळे. ओके, CRM हेल्पफुल आहे. कशासाठी हेल्पफुल आहे, कस्टमरच्या सर्व्हिस किंवा कस्टमरच्या सेवा ह्या इन्हान्स करण्यासाठी हेल्पफुल आहे. सेकंड बेनिफिट, facilitated discovery of new customer. ओके, त्यामध्ये CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम इज युजफुल टू आयडेंटिफाइंग द पोटेन्शियल ऑफ कस्टमर. दे व्यू ट्रॅक ऑफ द प्रोफाइल ऑफ एक्झिस्टिंग क्लायंट्स अँड कॅन यूज द टू डिटरमाइन द पीपल टू टार्गेट फॉर मॅक्सिमम क्लायंट रिटर्न. ओके, फॅसिलिटी डिस्कवर ऑफ न्यू कस्टमर. कोणतीही ऑर्गनायझेशन असो, कोणतेही बिझनेस असो, काय केलं जात असतं, जे आत्ताचे आपले जे कस्टमर आहेत त्यांना एक्झिस्टिंग कस्टमर असं म्हणलं जातं, जे आता नंतर
होणारे कस्टमर आहेत त्यांना पोटॅन्शियल कस्टमर असं म्हटलं जातं. ओके. आणि त्यांना CRM सिस्टीम काय करते किंवा CRM सॉफ्टवेअरमध्ये काय केलं जातं तर आयडेंटिफाय केले जातात. पोटॅन्शियल कस्टमर आयडेंटिफाय करणं, त्यांना ट्रॅक करणं, त्यांच्या प्रोफाईल ट्रॅक करणं. ओके. त्यांच्यावरती टार्गेट ठेवलं जात असतं कारण ते आपले होणारे पोटॅन्शियल कस्टमर असतात. त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे चेक केलं जातं. याच्यासाठी काय केलं जातं त्यांना ट्रॅक केलं जातं. ओके. कोणत्या प्रोडक्ट्समध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, कोणत्या प्रोडक्ट्स घेण्याची त्यांची इच्छा आहे. ओके. हे सर्व माहिती होण्यासाठी CRM सिस्टीम काय करतं आपल्या होणाऱ्या पोटॅन्शियल कस्टमरला ट्रॅक करत असतं, त्यांची प्रोफाईल टार्गेट करत असतं. हा एक नवीन जे कस्टमर होणार आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर असतं की त्यांना त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं असतं ऑर्गनायझेशनने. ओके. सो ऑर्गनायझेशन लक्ष ठेवून काय करत असतं प्रत्येक वेळेला असणाऱ्या त्या प्रॉडक्ट्सवरती डिस्काउंट, असणाऱ्या त्या प्रॉडक्ट्सवरती ऑफर, डील्स काय असतील ती त्याच्याबद्दल त्यांना SMS वगैरे केले जात असतात, मेल केले जात असतात. टाइम टू टाइम त्यांना इन्फॉर्म केलं जात असतं त्या प्रॉडक्टबद्दल असणारे डील, असणारे ऑफर्स किंवा त्या प्रॉडक्ट्सवर असणारे काही डिस्काउंट असतील जेणेकरून की आपलं ते प्रॉडक्ट सेल व्हावं आणि ते कस्टमरनी बाय करावं, परचेस करावं. या उद्देशानं पोटॅन्शियल कस्टमरला ट्रॅक केलं जात असतं, आयडेंटिफाय करून त्यांना ट्रॅक केलं जात असतं. त्यांचं प्रोफाईल टार्गेट केलं जात असतं. ओके. जेणेकरून ते कस्टमर आपल्या ऑर्गनायझेशनकडेच यावेत. त्याचबरोबर आपले जे सध्याचे कस्टमर आहेत, एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांच्याबरोबरही रिलेशन हे प्रॉपरली मेंटेन केलं जातं. जितक्या प्रमाणात नवीन कस्टमरला लक्ष दिलं जातं त्याच्या जास्त प्रमाणात एक्झिस्टिंग कस्टमरला लक्ष दिलं जात असतं कारण ते ऑलरेडी आपले एक्झिस्टिंग कस्टमर हे ऑलरेडी आपले कस्टमर असतात आणि ते कस्टमर हे लॉयल राहण्यासाठी त्यांना पर्सनली काय असेल ते सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड केल्या जात असतात. हे झालं दुसरं बेनिफिट कस्टमरसाठी. तिसरं बेनिफिट हेल्प द सेल्स टीम इन्क्लुजिंग डील फॅक्टर्स. कस्टमरला CRMचा फायदा काय होतो तर कस्टमरला ज्या काही ऑर्गनायझेशनच्या सेल्स टीम असतील किंवा सेल्स डील असतील याच्याबद्दल कस्टमरला माहिती करण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी CRM हेल्पफुल आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM फॅसिलिटेट quicker and more information. Customer get more convenience to turn their inquiries into purchase once they are responded to properly. ओके. यामध्ये काय केलं जात असतं की CRM हे असते CRM मुळे काय होतं की जे आपले कस्टमर आहेत ओके त्यांना प्रत्येक वेळेस इन्फॉर्म करणं महत्त्वाचं असतं आणि तो इन्फॉर्म CRM सॉफ्टवेअर किंवा CRM सिस्टीमद्वारे केला जात असतो. ओके. जेणेकरून आपले नवीन जे प्रॉडक्ट्स असतील त्या प्रॉडक्ट्सची इन्क्वायरी त्यांच्याकडून होते आणि त्यांच्याकडून इन्क्वायरी होत असेल तर त्यांना ते परचेस कशा पद्धतीनं करता येईल याच्यावरती लक्ष ठेवलं जात असतं CRMद्वारे. ते प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं असतं त्यांच्याबरोबर जे रिलेशन आहे. त्याचबरोबर त्यांना प्रॉपरली इन्फॉर्मेशन मिळणं हे गरजेचं आहे प्रॉडक्टबद्दल. CRM मुळे काय होतं तर जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन ही कस्टमरला प्रॉपरली मिळत असते. त्याच्याबद्दल जर कस्टमरने इन्क्वायरी केली तर त्याच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन त्यांना दिली जात असते. ओके. हे सगळं तुम्हाला शॉर्टमध्ये आहे. Then next is enhance effective cross and upselling products. क्रॉस सेलिंग अँड अपसेलिंग या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या टॉपिकमध्ये डिटेल्समध्ये असणार आहेत. आय थिंक दुसऱ्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे मेनच असणार आहे क्रॉस सेलिंग, व्हॉट इज मीनिंग बाय क्रॉस सेलिंग अँड व्हॉट इज मीनिंग बाय अपसेलिंग. ओके. देन इथं शॉर्टमध्ये आहे. सो क्रॉस सेलिंग इन्व्हॉल्व ऑफरली कॉम्प्लिमेंटरी अँड सबस्टिट्यूट प्रॉडक्ट्स to customer based on their previous purchases on the
other hand, upselling involve offering premium product to customer in some category. Okay, cross selling involve offer the complementary and substitute products to customer. क्रॉस सेलिंग मध्ये काय केलं जात असतं, तो त्या प्रोडक्ट्सवर असणारे ऑफर किंवा त्या प्रोडक्ट्सशी रिलेटेड असणारे कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स किंवा सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स आणि सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स ह्याच्यावरती फोकस केला जातो. हे कस्टमरला प्रोव्हाइड केले जातात. याच्यावरती लक्ष दिलं जात असतं. अगोदरच्या परचेसेसपेक्षा सपोज एखादं प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टशी रिलेटेड त्या प्रोडक्ट्सला असणारे कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स अँड सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स याच्यावरती किती परचेस आहे, ह्याच्यावरती किती सेल झालेला आहे, हे प्रोडक्ट्स किती प्रमाणात सेल केले गेलेले आहेत हे लक्ष दिलं जातं प्रिव्हियस परचेसेसपेक्षा. ओके, म्हणजे गेल्या वर्षी मेन प्रोडक्टशी रिलेटेड असणारे सबस्टिट्यूटिव्ह प्रोडक्ट्स अँड कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट किती प्रमाणात परचेस केले गेले आणि आत्ताच्या वर्षी ते किती प्रमाणात परचेस केले गेले, एक क्रॉस सेलिंग बघितलं जातं. क्रॉस सेलिंग मेन प्रोडक्टशी रिलेटेड असणारे. अँड देन on the other hand, upselling involve offering premium products to customer in the same category. Okay, so main products ची रिलेटेड असणारे दुसरं प्रोडक्ट त्याच्यावरती प्रीमियम देऊन प्रोडक्ट्स हे ऑफर मध्ये सेल केले जातात अपसेलिंग मध्ये. ओके, सो अपसेलिंग अँड क्रॉस सेलिंग दुसऱ्या टॉपिक मध्ये मेन डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत. सो आता होतं एवढं लक्षात ठेवण्यासाठी गरजेचं आहे क्रॉस सेलिंग मध्ये काय, अपसेलिंग मध्ये काय. अपसेलिंग मध्ये प्रीमियम ऑफरिंग मध्ये प्रॉडक्ट सेल केलं जातं सेम कॅटेगरी मधून. क्रॉस सेलिंग मध्ये त्या मेन प्रॉडक्टशी रिलेटेड असणारे कॉम्प्लिमेंटरी अँड सबस्टिट्यूट प्रोडक्ट प्रिव्हियस मध्ये किती परचेस झालं आणि आत्ता करंट मध्ये किती परचेस याच्यावरती फोकस केला जातो. देन सिम्प्लिफाय द सेल्स अँड मार्केटिंग प्रोसेस. सीआरएमचा आणखी काय फायदा होतो कस्टमरला, त्यांना समजतं सेल्स अँड मार्केटिंगच्या प्रोसेस कशा आहेत, सिम्प्लिफाय केलं जातं. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. सीआरएम सिस्टीम फॅसिलिटेट डेव्हलपमेंट ऑफ बेटर अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन चॅनल्स. टेक्नॉलॉजी इंटिमेशन लाईक वेबसाईट, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स system can make work easy for the sales representative as well as the organization. Okay, so CRM system द्वारे काय केलं जातं, वेगवेगळ्या फॅसिलिटी डेव्हलप केल्या जातात. बेटर इफेक्टिव्ह. ओके, तो बेटर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन चॅनल्स. ओके, कशा पद्धतीने डेव्हलप त्या केल्या जातात तर कम्युनिकेशन चॅनल्सद्वारे. कम्युनिकेशन चॅनलद्वारे त्या डेव्हलप केल्या जातात. त्यामध्ये टेक्नॉलॉजी इंटिमेशन, त्यामध्ये काय काय येऊ शकतं, वेगवेगळ्या वेबसाईट ज्या येणार आहेत तुमच्या मार्केटिंगच्या सेल्सच्या. देन इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम. ओके, या पद्धतीने काय केलं जातं, इझी सीआरएम सिस्टीम काय करतं, मेक वर्क इझी फॉर द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲज वेल ॲज द ऑर्गनायझेशन. ओके, कस्टमरला हा फायदा होत असतो की कस्टमरला वेगवेगळ्या वेबसाईटवरून CRM द्वारे फॅसिलिटी डेव्हलप करून त्याच फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात त्यांना. ओके, सो एक महत्त्वाचं आहे की CRM मध्ये अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय, CRM मध्ये कस्टमरशी असणारं रिलेशन हे स्ट्रॉंग आणि लॉंग टर्म मेंटेन करण्यासाठी खूप वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात. ओके, तर CRMचे टाइप्स जे आहेत ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये असणार आहेत. तर CRM मध्ये मेन महत्त्वाचं काय आहे की कस्टमर बरोबर रिलेशन हे लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन करणं. ओके, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं की प्रत्येक जी ऑर्गनायझेशन आहे की त्या ऑर्गनायझेशनला आपले कस्टमर हे आपल्याशी बांधून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपले कस्टमर हे दुसऱ्या प्रॉडक्ट्सकडे किंवा दुसऱ्या ब्रँडकडे गेले नाही पाहिजे. याच्यासाठी त्यांनी कस्टमरला दिले जाणारे सर्व्हिस या पर्सनली देणं अतिशय महत्त्वाचं असतं. कितीतरी कंपन्या अशा आहेत की त्या पर्सनली कॉन्टॅक्ट करतात आपल्या कस्टमरशी, जे आपले लॉयल कस्टमर्स असतात. ओके, ठरलेले त्या कस्टमरशी पर्सनली कॉन्टॅक्ट केलं जातं. त्या कस्टमरला पर्सनली
त्यांच्याशी रिलेशन मेंटेन केलं जातं, पर्सनली सेवा प्रोव्हाइड त्यांना केल्या जातात. त्या वेगवेगळ्या वेबसाईटद्वारे केल्या जातात. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स त्यांचे फॉलोअप केले जातात. तर वेगवेगळ्या पद्धतीनं काही कंपन्या इतक्या मोठ्या आहेत की आणि त्यांचे कस्टमरही इतके जास्त प्रमाणात आहेत की ते प्रत्येकाला हे करू शकत नाही, कॉन्टॅक्ट प्रत्येकाला करू शकत नाही. तर त्यासाठी ते काय करतात की कशा पद्धतीने सेवा प्रोव्हाइड केल्या जातात की त्या कंपनीचे वेगवेगळे फेसबुक पेजेस असतात. तुम्हाला माहित असेल फेसबुक पेजेस असतात, त्याच्यावरती कस्टमर कमेंटद्वारे आपले क्वेश्चन विचारू शकतो आणि कमेंटद्वारे त्यांना आन्सरही मिळालं जातं. आता फेसबुक पेजेस असतील किंवा यूट्यूबद्वारे असेल, ओके, यूट्यूब असेल, फेसबुक पेजेस असतील अँड इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, याद्वारे त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो. देन मेक्स कॉल सेंटर मोर इफिशियंट. आता यामध्ये कॉल सेंटर बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन ही तुमचा टॉपिक नंबर 3 मध्ये आहे. कॉल सेंटर हे डिटेलमध्ये आपण टॉपिक नंबर 3 मध्ये बघणार आहोत. ओके, सो त्यामध्ये टार्गेटिंग पॉइंट विथ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, टार्गेटिंग पॉइंट विथ CRM system is much easy since employee have access to order history and customer details. The system help the organization workforce to know how to deal with each customer depending upon their records. ओके, यामध्ये काय केलं जातं, CRM मध्ये एकतर कस्टमर डाटा हा पूर्ण सेव्ह केलेला असतो त्यांच्याकडे. आपले जे कस्टमर आहेत त्यांच्याबद्दल प्रॉपर सर्व माहिती त्यांच्याकडे असते. याच्यामध्ये मोस्टली फोकस केला जातो की आपले जे एम्प्लॉई आहेत, एम्प्लॉईची जी हिस्ट्री आहे याच्यावरती फोकस इथं केला जात असतो कॉल सेंटर मोर इफिशियन्स होण्यासाठी. आणि त्याचा फायदा कस्टमरला हा होतो की एखादी क्वेरी जर कस्टमरला असेल तर कस्टमर हा कॉल सेंटरला कॉल करून ती क्वेरी सॉल्व्ह करू शकतो. ओके, देन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बेनिफिट टू ऑर्गनायझेशन. त्या अगोदर आपण पाहिलेले ते बेनिफिट आहेत कस्टमरशी रिलेटेड. त्यातील तुम्हाला 5 बेनिफिट तरी लक्षात ठेवावे लागतील. जे तुम्हाला इझी वाटतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. आता यामध्ये तुम्हाला 5-6 लक्षात ठेवायचे जे तुम्हाला इझी वाटतील ते. ओके, सो आता CRM कस्टमर रिलेशनशिपचे मॅनेजमेंटचे बेनिफिट ऑर्गनायझेशनला कोणते कोणते होतात, तर जास्तीत जास्त प्रमाणात बेनिफिट हे त्याच्या ऑर्गनायझेशनला असतात, कस्टमरला थोड्या प्रमाणात असतात. लक्षात ठेवा की जास्तीत जास्त बेनिफिट लिहिता येतील तुम्हाला ऑर्गनायझेशनचे, CRMचे. ओके, जास्तीत जास्त बेनिफिट CRM मध्ये ऑर्गनायझेशनला होतात आणि कमीत कमी बेनिफिट हे कस्टमरला होत असतात. कारण CRM हे सिस्टीम जे आहे, CRM हे सॉफ्टवेअर जे आहे ते ऑर्गनायझेशनला हेल्प करण्यासाठी बनवलं गेलेलं आहे. मेन फोकस हा ऑर्गनायझेशनशी असतो त्याचा. त्यामध्ये बेटर कस्टमर सर्व्हिस. ओके, ज्या पद्धतीनं कस्टमरलाही हा पॉईंट येऊ शकतो की कस्टमरला सुद्धा बेटर सर्व्हिस मिळते CRM मुळे, त्याच पद्धतीनं ऑर्गनायझेशन सुद्धा काय करत असते, CRM द्वारे आयडेंटिफाय करून कस्टमरचे प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी मदत करत असते. सो यांच्याकडेही हा पॉईंट येऊ शकतो बेनिफिटचा आणि तो पॉईंट कस्टमरलाही येऊ शकतो. म्हणजे दोन्हीकडे हा मेन पॉईंट, कॉमन पॉईंट दोन्हीकडे असू शकतो. ओके, त्यामध्ये ऑटोमेशन ऑफ CRM फॅसिलिटेट superior customer services which highly reduce the human efforts and customer complaints. It helps in anticipating, identify, understanding and manage the need of the existed and prospective customers. Okay, CRM काय करतं, तर CRM आयडेंटिफाय करतं what is the need of customer and what is the expectation of
कस्टमर फ्रॉम आवर ऑर्गनायझेशन. ओके, हे आयडेंटिफाय करत असतं कस्टमर. आणि जर कस्टमर आयडेंटिफाय करत असेल की आपल्या कस्टमरच्या गरजा काय आहेत, आपल्या कस्टमरला आपल्या प्रॉडक्टमधून काय हवंय हे जर समजलं तर CRM काय करत असतं, CRM हे जर CRM द्वारे समजतं. आणि हे CRM द्वारे समजल्यानंतर ऑर्गनायझेशन काय करतं, बेटर दॅन बेटर सर्व्हिस ही कस्टमरला प्रोव्हाइड करत असतं. ओके, त्याच्यानंतर हा पॉईंट नंबर 1 तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चॉईसनं तुम्हाला कुठला पॉईंट नंबर 1 घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. इम्प्रूव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन, अतिशय महत्त्वाचं, जे की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, काय तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फाईड होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आणि प्रत्येक बिझनेसमध्ये. बिकॉज कस्टमर इज किंग ऑफ मार्केट. ओके, कस्टमरच जर नसेल तर प्रॉडक्ट कोणाशी विकणार. त्यामुळे कस्टमर हा अतिशय महत्त्वाचा सेंटर पॉइंट आहे मार्केटचा किंवा बिझनेसचा. कस्टमर असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. टोटल डिपेंड आहे सगळं कस्टमरवरती बिझनेसचं. सो याच्यामध्ये CRM काय करतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतं. ओके, तर त्यात काय सांगितलं तुम्हाला, वन ऑफ द प्राईम बेनिफिट ऑफ युजिंग अ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टीम इज इम्प्रूव्हिंग कस्टमर सर्व्हिसेस थ्रू स्टोअरिंग सिक्युअर कस्टमर डाटा. ओके, अगोदर पण मी तुम्हाला सांगितले काय केलं जातं CRM द्वारे, जो कस्टमरचा डाटा आहे तो सेव्ह केला जात असतो. जे आपले आत्ताचे कस्टमर आहेत, जे आपले होणारे कस्टमर आहेत किंवा जे अगोदर आपले पास्टमध्ये झालेले कस्टमर आहेत, यांचा डाटा सिक्युअरली स्टोअर केला जात असतो. बाय युजिंग दिस स्ट्रॅटेजी ऑल डिटेलिंग इन्व्हॉल्विंग servicing, marketing and selling your products and service to you customer can be conducted in an organized and systematic way. ओके, याद्वारे काय केलं जातं, कस्टमरला ज्या दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आहेत त्या चांगल्या पद्धतीने दिल्या जातात त्यांना सर्व्हिसेस. मार्केटिंग असेल, प्रॉडक्ट सेलिंग असेल, सर्व्हिस त्या कंडक्टेड केल्या जातात या CRM सिस्टीम मध्ये. यू कॅन ऑल्सो यूज CRM सॉफ्टवेअर किंवा CRM सिस्टीम टू प्रोव्हाइड बेटर सर्व्हिस टू कस्टमर थ्रू इम्प्रूव्ड अंडरस्टँड ऑफ देअर इश्यू. ओके, अगोदरच सांगितलं CRM द्वारे काय केलं जातं, CRM द्वारे आयडेंटिफाय केलं जातं. काय आयडेंटिफाय केलं जातं तर व्हॉट इज नीड कस्टमर. ओके, कस्टमरच्या नीड काय आहेत, कस्टमरचे इश्यू काय आहेत, कस्टमर काय एक्सपेक्ट करतं आपल्या प्रॉडक्ट्सकडून, हे आयडेंटिफाय केलं जातं. हे जर आयडेंटिफाय होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना दिले जाणारे सर्व्हिसेस हे इम्प्रूव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते इम्प्रूव्ह केलं जातं, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बघून ते रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न CRM द्वारे केला जातो. ओके, फॉर इन्स्टन्स, if you need to resolve an issue for a customer, your representative will be able to retrieve all activity concerning that customer, including past purchases, preferences, and anything else that might help in finding a solution quickly. Okay, आता सुद्धा सांगितलं CRM काय करतं, आयडेंटिफाय करतं कस्टमरचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कस्टमरच्या काय गरजा आहेत, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहे आपल्या प्रॉडक्ट्सकडून. हे जर आयडेंटिफाय होत असेल तर त्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व्हिस ह्या बेटर दॅन बेटर असते. ओके, CRM द्वारे त्यांचे प्रॉब्लेम्स जे असतील ते रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व केल्या जात असतात. त्यानंतर त्याच्यामुळे हे समजतं की प्रिव्हियस इयर परचेस किती होतात, करंट इयर परचेस किती आहे समजण्यासाठी सोपं जातं, हे फाइंडिंग केलं जातं. इन धिस वे you can use CRM to receive continuous feedback from your customer regarding your products and service. त्याच पद्धतीने CRM जर कंटिन्युअस फॉलो करून कस्टमरच्या गरजा, कस्टमरचे प्रॉब्लेम हे जर सॉल्व्ह केले जात असते, कस्टमरचे एक्सपेक्टेशन जर चांगल्या पद्धतीनं
फुलफिल केले जात असतील तर कस्टमरकडून CRMचा फीडबॅक घेतला जातो. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन ज्या असतात त्या प्रॉडक्ट्स बद्दल आपल्याला फीडबॅक विचारत असतात. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस, यामध्ये बिझनेसला एखादा कोणताही बिझनेस असा नाही की त्याला कॉम्पिटिटर्स नाहीत. ओके, प्रत्येक बिझनेसला कॉम्पिटिटर्स हे असतातच. त्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस, स्पर्धात्मक फायदे काय होतात CRMच्या ऑर्गनायझेशनला. CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट फॅसिलिटेट superior customer services and enables to know the customer demand easily, so that CRM ह्या फॅसिलिटीमध्ये काय केलं जातं, CRM सिस्टीममध्ये काय केलं जातं, कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिस ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कशा दिल्या जातील याच्यावरती लक्ष ठेवलं जातं. त्याचबरोबर आपल्याला हे समजतं की कस्टमरच्या डिमांड काय आहेत आणि ते इझिली समजून जातं. कारण कस्टमर काय करत असतं, कस्टमर हे काय करत असतात की कस्टमरचे जे अपेक्षा आहे, कस्टमर जे फाइंड करतात प्रॉडक्ट्स त्याच्यावरती सोशल मीडियाद्वारे ट्रॅक केलं जात असतं. कस्टमरला CRM द्वारे ट्रॅक केलं जात असतं, त्यांचा सोशल मीडिया फॉलोअप केला जात असतो. त्यामुळे इझिली आयडेंटिफाय होतं की कस्टमरच्या नीड काय आहेत, कस्टमरचं प्रॉडक्टकडून एक्सपेक्टेशन काय आहे किंवा प्रॉडक्टकडून डिमांड काय आहे, त्या ऑर्गनायझेशनकडून डिमांड काय आहे कस्टमरची, इझिली समजतं. त्यानंतर सो दॅट मॅनेजर कॅन टेक स्टेप्स टू डिझाईन स्ट्रॅटेजीज द कम्प्लीट कस्टमर डाटा definitely act as a competitive advantages. काय सांगितलं इथं, ज्याद्वारे मॅनेजरला समजतं, ऑर्गनायझेशनला समजतं की कस्टमरची डिमांड काय आहे, त्यावेळेला डिझाईन स्ट्रॅटेजी तयार केली जाते आणि कम्प्लिटली कस्टमर डाटा डिफाइनली ऍक्ट कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. ओके, काय केलं जातं, कस्टमरचा जो डाटा आहे तो डिफाईन केला जातो, त्याद्वारे डिझाईन स्ट्रॅटेजी केली जाते. कस्टमरचा डिमांड समजल्यानंतर याचा फायदा होतो कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस मध्ये CRM ऑर्गनायझेशनला. ओके, देन बेटर इंटरनल कम्युनिकेशन. कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये ग्राहका इतकंच इम्पॉर्टंट दिलं जातं कम्युनिकेशनला. ओके, तुमचं कम्युनिकेशन कशा पद्धतीचं आहे याच्यावर डिपेंड आहे प्रॉडक्टचं, तुमचं मार्केटिंग काय आहे. यामध्ये फॉलोइंग अ CRM स्ट्रॅटेजी हेल्प इन बिल्डिंग अ बेटर कम्युनिकेशन विथ इन द कंपनी. CRM काय करतं, CRM हे कंपनी बरोबर असणारं, कंपनीचं किंवा कंपनीचं कस्टमर बरोबर असणारं कम्युनिकेशन हे बिल्ड करण्यासाठी मदत करतं. शेअरिंग कस्टमर डाटा बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट्स विल एनेबल यू टू वर्क ॲज अ टीम अँड हेल्प ऑप्टिमाइज द कस्टमर एक्सपिरियन्स. CRM द्वारे काय होतं, कस्टमरचा एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्याला फीडबॅकद्वारे मिळत असतो. कस्टमरचा डाटा हा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वर्क करत असतो. वन ऑफ द सेव्हरल मेजर बेनिफिट ऑफ अ CRM प्लॅटफॉर्म, हा एक महत्त्वाचा आणि मेजर बेनिफिट आहे CRM प्लॅटफॉर्मचा, CRM सिस्टीमचा, CRM सॉफ्टवेअरचा. तुम्हाला जो वर्ड यूज करायचा तो तुम्ही वर्ड यूज करू शकता. Each employee will also be able to answer customer questions on what is going on with their products or service. By functioning as a well-informed team will help increase a company efficiency overall and offer better service to customer. CRM द्वारे काय केलं जातं, कस्टमरचे जे क्वेश्चन असतात त्यांना आन्सर केलं जातं. त्यांचे प्रॉडक्टचे फीडबॅक काय आहे ह्या पाहिला जातो. प्रॉडक्ट्समध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते पाहिले जातात. ते टीमद्वारे हे सगळं काम एका टीमद्वारे केलं जातं. त्यामुळे काय होतं, कस्टमरला दिले जाणारे सर्व्हिस ह्या
बेटर इन्क्रीज होत असतात. सो हे सगळे पॉईंट तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मॅक्सिमायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटीज, यामध्ये ॲनालिसिस ऑफ द कस्टमर डाटा एनेबल द मार्केटर्स to know the changing customer needs and preference. यामध्ये काय केलं जातं, CRM द्वारे जो डाटा सेव्ह केलेला असतो तो ॲनालाइज करून आयडेंटिफाय केलं जातं कस्टमरच्या नीड काय आहेत, कस्टमरचे प्रेफरन्स काय आहेत. ओके, सो ड्युरिंग सर्व competition also marketers can rule the markets by the prior action and decisions. Increased customer services and referrals act as opportunity to strengthen the business even during uncertainty. काय सांगितलं याच्यामध्ये, ड्युरिंग सर्व कम्प्लिशन ऑल्सो मार्केट्स कॅन द रूल मार्केट बाय द प्रायर ॲक्शन अँड डिसिजन. ओके, ज्या पद्धतीनं कस्टमरचं प्रेफरन्स आणि कस्टमरचं नीड आयडेंटिफाय केल्या जातात त्या पद्धतीनं मार्केटमध्ये कस्टमरसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आणले जातात. त्याचं मार्केटिंग वेगवेगळ्या डिसिजनद्वारे केलं जात असतं. त्यामध्ये इन्क्रीज कस्टमर सर्व्हिस, वेगवेगळ्या कस्टमर सर्व्हिस इन्क्रीज केल्या जात असतात. कस्टमरसाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी आणल्या जात असतात. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह कस्टमर रिटेन्शन. कस्टमर रिटेन्शन हा सुद्धा एक पॉईंट आहे जो की तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये असेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टॉपिकमध्ये हा पॉईंट असेल. हा सुद्धा पॉईंट डिटेलमध्ये आपण त्यावेळेला बघणार आहोत. फक्त एवढंच लक्षात ठेवा की कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय. कस्टमर रिटेन्शन म्हणजे जे लॉयल कस्टमर आहेत, ओके, एकनिष्ठ असणारे कस्टमर, ते कस्टमर एकनिष्ठ असणारे कस्टमर किंवा सध्याचे जे कस्टमर आहेत. कस्टमर रिटेन्शनमध्ये ऑर्गनायझेशनला काय करायला पाहिजे, तर कस्टमर हे आपल्या ऑर्गनायझेशनची बांधून राहिले पाहिजेत. आपले कस्टमर हे दुसऱ्या प्रॉडक्ट्सकडे, दुसऱ्या ब्रँडकडे गेले नाहीत पाहिजेत. याच्यासाठी काही प्रोव्हिजन करावे लागतात, त्या कस्टमर रिटेन्शनमध्ये येतात. फक्त एवढंच लक्षात ठेवा की कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय. कस्टमर रिटेन्शनमध्ये आपले कस्टमर हे आपल्याकडेच बांधून राहिले पाहिजेत, ओके, जे की लॉयल असले पाहिजेत, एकनिष्ठ असले पाहिजेत आपल्या ब्रँडशी. यामध्ये CRM हेल्प इम्प्रूव्ह कस्टमर रिलेशनशिप, बट हाव. ओके, CRM काय करतं, कस्टमर रिलेशनशिप इम्प्रूव्ह करतं, परंतु कशा पद्धतीनं, हाव. By using a CRM software, CRM system for your business, you will be able to improve your retention rate. Okay, retention rates for existing customer, which often translates into increased revenue for your organization. ओके, आपले सध्याचे जे कस्टमर आहेत त्यांचा रिटेन्शन काय असेल, यांचा रिटेन्शन जर व्यवस्थित असेल, त्यांचं रिटेन्शन सगळे कस्टमर आपल्याशी रिलेटेड असतील तर आपला रेव्हेन्यू हा इन्क्रीज होत असतो. अकॉर्डिंग टू हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू, ओके, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू यांच्या मतानुसार 5% रिडक्शन इन युअर कस्टमर डिफेक्शन रेट can increase your sale or profit anywhere from 25% to 85% as far as CRM benefit ago. ओके, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू यांच्या मतानुसार 5% रिडक्शन इन युअर कस्टमर डिफेक्शन रेट. ओके, कस्टमर डिफेक्शन रेटमध्ये आपल्या 5% जर रिडक्शन झालं तर आपला सेल्स किंवा आपला प्रॉफिट हा 25 ते 85%, 25% टू 85% हा ग्रोथ करत असतो, हा वाढत असतो. हा एक CRMचा बेनिफिट आहे. दिस इज अ गोल्डन ऑन वन फॉर कस्टमर सर्व्हिस. बाय युजिंग द डाटा कलेक्टेड, युअर टीम कॅन यूज CRM टू proactively address at risk accounts as well as reach out
to satisfied customers at the right moment to encourage repeat purchases. ओके, लक्षात फक्त एवढंच ठेवा की कस्टमर रिटेन्शनमध्ये आपले कस्टमर ही आपल्याशी रिलेटेड असले पाहिजेत. आपले कस्टमर आपला ब्रँड सोडून दुसऱ्या ब्रँडकडे गेले नाहीत पाहिजे. त्या आपल्या प्रॉडक्टशी, आपल्या ब्रँडशी, आपल्या ऑर्गनायझेशनशी, आपल्या बिझनेसशी लॉयल असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना ऑर्गनायझेशन काय करावं लागेल, ऑर्गनायझेशनला तर पर्सनली त्यांना सर्व्हिसेस ज्या प्रोव्हाइड केल्या जातात त्या पर्सनली करणं गरजेचं आहे. त्यासाठी ते वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याद्वारे त्याचा यूज करू शकतात. जसं की असं अगोदर सांगितलं, यूट्यूब असेल, फेसबुक पेज असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम पेजेस असतील. याद्वारे काय केलं जातं, त्यांना त्यांच्या क्वेरी विचारल्या जातात प्रॉडक्टशी रिलेटेड असणाऱ्या, आणि त्याच्यावरती त्यांना रिप्लायही दिला जातो. ओके, सो काही कंपन्या अशा असतात की ते त्या काय करतात, आपल्या कस्टमरला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ते कस्टमर आपल्या बिझनेससाठी किती महत्वाचे आहेत. ओके, कस्टमर हे किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी हे त्यांना सांगणं, कस्टमरला महत्व देणं अतिशय महत्वाचं आहे बिझनेसमध्ये. एखाद्या कस्टमरला असं वाटलं नाही पाहिजे की अरे काय आपण या बिझनेसशी रिलेटेड आहोत, आपण या बिझनेस सोडला तरी चालू शकतो, किंवा हा बिझनेस असं योग्य प्रकारचा नाहीये की आपण त्या बिझनेसचे प्रॉडक्ट परचेस करू. त्यासाठी तसं होऊ नये म्हणून कस्टमरला हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे की कस्टमर आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, कस्टमर हे आमच्यासाठी सगळं काही आहे, हे बिझनेसनी सांगणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, आणि कस्टमरला थोड्या जे काही ऑफर्स असतील, डील्स असतील, डिस्काउंट असतील, यामध्ये कस्टमरला छोटे गिफ्ट देणं किंवा कस्टमरला सरप्राईजेस देणं हे महत्वाचं असतं. या पद्धतीने काय होतं, तर कस्टमर मध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्म साठी मेंटेन होत असतं. ओके, अशा पद्धतीने CRM काय करू शकतो, कस्टमर रिटेन्शन किंवा त्यांचा रेव्हेन्यू हा इम्प्रूव्ह करत असतो. सो these are the benefits of customer relation management to organization, and these are the benefits of customer relation management to customer. हे जे बेनिफिट कस्टमरशी रिलेटेड जे बेनिफिट आहेत तुम्हाला दिसतात ती प्रिव्हियस इयरच्या मुलींच्या नोट्स मधील आहेत. ओके, सो शॉर्ट मध्ये सगळं लक्षात ठेवा. हे नोट्स काढायचे असेल तर तुम्ही हेच प्रेफर करू शकता. तुमच्यासाठी CRM चे सेपरेट बुक्स नाही आहेत, सो प्रेफरन्स बुक तुम्हाला यूज करावे लागतील. ओके, अतिशय सोपे आहेत. लक्षात ठेवायचं फक्त की बिझनेस कस्टमरला कुठले बेनिफिट आहेत आणि ऑर्गनायझेशनला कुठले आहेत. कस्टमरला आणि ऑर्गनायझेशनला 1-2 बेनिफिट असे आहेत की ते कॉमन येतात त्यांच्यात. ओके, जसं की सांगितलं, बेटर कस्टमर सर्व्हिस असेल. सो नेक्स्ट लेक्चरला आपण फॉर्म्स बघूयात. CRM चे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे काही फॉर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ बघत असताना कंपल्सरी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. डिव्हिजन असेल तर डिव्हिजन, क्लास तुमचा ANTचा असेल तर ANTचा, FMSचा असेल तर FMSचा. ओके, इन शॉर्टली लक्षात ठेवायचं की पहिल्या बेनिफिटमध्ये काय सांगितले, सेकंड बेनिफिटमध्ये काय आहे, थर्ड बेनिफिटमध्ये काय आहे. 2-3 लाईनमध्ये लक्षात ठेवायचं. 2 लाईनमध्ये लक्षात ठेवले तर त्याचे 4 लाईनमध्ये एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार कस्टमर बेनिफिट पेक्षा ऑर्गनायझेशन बेनिफिट हे खूप सोपं जाईल तुम्हाला लिहिण्यासाठी सुद्धा आणि समजण्यासाठी सुद्धा. सो नोट्स तुम्ही याच्यातूनच प्रेफर करा, याच्यातूनच नोट्स काढा. व्यवस्थित दिसते तुम्हाला स्लाइडवरती. ओके,
सो दुसरे हवं असेल तर सेपरेटली हे PDF मी तुम्हाला पाठवेन. सेपरेटली अशीच हीच PDF तुम्हाला सेपरेटली हवी असेल तर मला सांगा. ओके, मला मेसेज करा. ग्रुपवरती केला तरी चालेल किंवा पर्सनली केला तरी चालेल. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण फॉर्म और टाइप ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बघूया. सो थँक्यू.